आपल्यासोबत चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे आहेत। मामा, तुमच्या चांदिवली विधानसभेमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न आहे। सातत्याने एलवाडवरती तुमच्या मतदारसंघामधून नागरिक मोर्चे काढतायत, तुम्ही देखील मोर्चे काढलेले आहेत। काय तो प्रश्न अद्याप सुटत नाही आहे? तुम्ही सदनामध्ये त्याच्या संदर्भात देखील आवाज उठवलेला आहे। एल विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डोंगराळ भाग आहे आणि त्यामुळे डोंगराळ भागावरती पाण्याची समस्या गेल्या अनेक वर्षापासून आहे। काही भागात सोडवण्याचा प्रयत्न झालेला आहे, काही भागामध्ये अजून पाणी पुरवठा सुरळीत होत नाही। तसं एल विभागाचा आपण जर भौगोलिक परिस्थितीचा विचार केलात तर वस्ती वाढत गेलेली आहे। नवीन नवीन प्रकल्प आल्यामुळं त्या ठिकाणी पाण्याची कमतरता भासत आहे आणि म्हणून महानगरपालिकेने एल विभागाचा कोटा वाढवून दिला पाहिजे। मी गेले 1 वर्षापासून 1.5 वर्षापासून महानगरपालिकेच्या जल विभागाच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत, माहिती दिलेली आहे, परंतु आम्हाला अजून 6 दशलक्ष लिटर पाणी वाढून मिळालं पाहिजे, तरच या एलवाडचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो। आणि ज्या ठिकाणी डोंगराळ भाग आहे त्या ठिकाणी भूमिगत टाकी होणं गरजेचं आहे। अशोकनगर असेल, वाल्मिकी नगर असेल, या आमचं अंबिकानगर आहे, राजीवनगर आहे, या तुंगा गाव आहे, अशा ठिकाणी भूमिगत टाकीचे प्रस्ताव दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी सर्वे झालेला आहे। आणि म्हणून अशा ठिकाणी जल विभागाच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी भूमिगत टाकी करून त्या डोंगराळ भागातील लोकांना पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला पाहिजे, त्यांच्या हक्काचं पाणी त्यांना मिळालं पाहिजे, अशा पद्धतीने सभागृहात मांडलेलं आहे। आज थोडं 10-15 दिवस देऊ, पुढच्या वर्षी याच्यामुळे पुन्हा एकदा शिवसैनिक म्हणून, लोकांचा कार्यकर्ता म्हणून पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरून महानगरपालिकेला, महानगरपालिकेची जिम्मेदारी, माझ्या विभागातील लोकांना हक्काचं पाणी त्यांना मिळालं पाहिजे हे त्या ठिकाणी दाखवून देणार आहे। तुमच्या मतदारसंघामध्ये मोठा तलाव येतो, तो हिरानंदीचा जो पवई तलाव आहे, त्याच्या संदर्भात त्याच्या आजूबाजूला चौपाटी निर्माण उभी करावी असं तुमचं म्हणणं आहे, त्याविषयी काय सांगा? आपल्या पूर्व उपनगरामध्ये कुठे एखादी चौपाटी नाही आहे आणि माझ्या पूर्व उपनगरातील लोकांना आपल्या फॅमिलीसह कुठं 5-10 मिनटं बसायचं असेल, गप्पा मारायच्या असतील तर कुठेही जागा नाही। आणि म्हणून एकमेव असं आहे की पवई तलाव, तो जो सुशोभीकरण केला, साफसफाई केले आणि त्या ठिकाणी लोकांना बसण्याची व्यवस्था केली, तर माझ्या पूर्व उपनगरातील, चांदिवलीमधील असोच पण पूर्व उपनगरातील सर्व लोकांना त्या ठिकाणी बसण्यासाठी सुविधा होईल, एक चांगलं पर्यटन स्थळ होईल। ज्या पद्धतीने नागपूरमध्ये लेजर शोच्या माध्यमातून नागपूरचा इतिहास ठेवलेला आहे, तशाच पद्धतीने त्या पवई तलावामध्ये मी मुख्यमंत्रीचे, पूर्वीचे मुख्यमंत्री, माझ्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे मी मागणी केली होती। तशाच पद्धतीने महानगरपालिकेने त्याचा आराखडा तयार केलेला आहे। म्हणून महानगरपालिकेने त्या पवई तलावामध्ये साफसफाई करून महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भावी पिढीसमोर ठेवण्यासाठी लेजर शोच्या माध्यमातून आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भावी पिढीवर समोर ठेवावा आणि एक चांगला पवई तलाव, स्वच्छ पवई तलाव त्या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी करून द्यावा, अशी मागणी या ठिकाणी शासनात बनवलेली। मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे, खाते वाटप अद्याप नाही आहे। विरोधकाकडनं आता बिन खात्याचे मंत्री अशा प्रकारची टिंगलटवाळी महायुती सरकारची केली जाते। हे बघा, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आहे, महाराष्ट्रातील लोकांनी महायुतीला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिलेला आहे। मंत्रिमंडळाचं खातेवाटप करण्यापेक्षा या विदर्भामध्ये हे अधिवेशन विदर्भातील लोकांच्या हितासाठी असतं, विदर्भाच्या विकासासाठी असतं। त्यामुळं सर्वात प्रश्न आमच्याकडे जे आहेत ते महाराष्ट्रातील जनतेचे आहेत, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आहेत। या ठिकाणी कापसाला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत ते सोडवले गेले पाहिजेत, त्यांच्या हिताचे घेतलेले निर्णय हे अंमलात आणले पाहिजेत। ही लाडकी बहीण योजना असेल, अनेक योजना आहेत, त्या अंमलात राहिल्या पाहिजेत, या दृष्टिकोनातून निर्णय चालू आहेत। मंत्रिमंडळ खातेवाटप निर्णय हे नंतर होतीलच, कधीपर्यंत होईल? अहो, त्याला महत्त्व नाही आहे कुणाला कुठलं खातं देत, त्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं आमच्या दृष्टिकोनातून हे महाराष्ट्रातील लोकांच्या हिताचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न
आमच्या आया बहिणींना सन्मान देण्याचे प्रश्न हे या ठिकाणी आहेत, ते आम्ही प्रश्न सोडवतोय. हे होते चांदिवली विधानसभेचे आमदार. मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, नागपूर.